Hello students, today we have to see the activity 5th and activity 6th in bridge course of science 1 10 standards. 10 standards 10वीचं सायन्स 1ची ॲक्टिव्हिटी 5 आणि ॲक्टिव्हिटी 6 आपण आज बघणार आहोत. याच्यामध्ये आपण एक्सरसाइज बघूया. इथे बघा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द मिस्टेक्स इन फॉलोइंग डायग्राम. ह्या डायग्राम दिल्यात, ह्या डायग्राममध्ये काय चूक झालेली ती आपल्याला शोधून काढायची. आता जर आपण ही डायग्राम बारकाईने बघितली तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला इथं हा जो बल्ब आहे हा ग्लो होताना दिसतोय, परंतु इथे ही डायग्राम जी आहे ही इथं काय झालेली आहे, डिस्कनेक्ट झालेली दिसते. इथं जर तुम्ही बघितलं तर ही डायग्राम इथे डिस्कनेक्ट झालेली आहे, कनेक्ट नाही आहे. आणि इथं सुद्धा हा बल्ब आपल्याला तर बघा, इन फर्स्ट अँड सेकंड डायग्राम इलेक्ट्रिक करंट इज ओपन, हाऊएव्हर बघा इथे पण ओपन झालेली दिसते. इथे कनेक्शन नाही आहे, इथपर्यंतच कनेक्शन आहे आणि इथे सुद्धा कनेक्ट नाही आहे, ओपन आहे. ओपन म्हणजे डिस्कनेक्ट आहे. आणि डिस्कनेक्ट असून सुद्धा हे काय झालेलं आहे तर इथे आपल्याला हा ग्लो झालेला दिसतोय, बल्ब ग्लो झालेला दिसतोय. इन फर्स्ट अँड सेकंड डायग्राम इलेक्ट्रिक सर्किट इज ओपन, हाऊएव्हर बल्ब इज ग्लो म्हणजे तो पेटलेला दिसतोय. इन थर्ड फिगर इलेक्ट्रिक सर्किट इज क्लोज, हाऊएव्हर बल्ब डज नॉट इमर्ज लाईट. बघा ह्या तिसऱ्यामध्ये सर्किट तर पूर्ण काय आहे, सर्किट पूर्ण क्लोज आहे, तरी पण हा बल्ब जो आहे हा आपल्याला कसा दिसत नाही आहे, ग्लो दिसत नाही, म्हणजे पेटलेला दिसत नाही. तर ही चूक आहे. म्हणजे सर्किट ओपन असताना काय आहे तर ग्लो होत आहेत आणि सर्किट जर क्लोज असेल तर तो ग्लो होत नाही, तर ही चूक आहे. इन फोर्थ फिगर बॅड कंडक्टर रबर कनेक्टेड इन द सर्किट, हाऊएव्हर बल्ब इमर्ज लाईट. आता याच्यामध्ये हा रबर आहे, रबराचा तुकडा, तर हा रबर जोडलेला असताना सुद्धा हा बल्ब ग्लो झालेला दिसतोय. आता तुम्हाला कदाचित ह्यात दिसत नसेल, पण हा इथे ह्या 3 ठिकाणी हा बल्ब ग्लो झालेला दिसतो आणि इथे मात्र हा पूर्ण व्हाईट आहे, म्हणजे हा ग्लो नाही. तर इथे रबरमध्ये कनेक्शनमध्ये जोडलेला असून हा ग्लो कसा काय होतो. रबर तर काय आहे तर रबर हा बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, त्यामुळे इथे बॅड कंडक्टरमध्ये आल्यामुळे हा इथं इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊच शकत नाही, म्हणजे ही पण त्याच्यामध्ये काय चूक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा आपल्याला इथे एक्सप्लेन व्हाय डज नॉट बल्ब ग्लो इन फॉलोइंग फिगर. या फिगरमध्ये आपल्याला बी सी आणि डी मध्ये बल्ब ग्लो झालेले का दिसत नाही आणि ए मध्ये आणि ई मध्ये दिसतोय. त्याचं पण तेच कारण आहे की बी सी डी मध्ये बघा इथे कनेक्शन नाहीये, इथे डिस्कनेक्ट झालेला आहे, इथे पण इथे कनेक्शन नाहीये, डिस्कनेक्ट. मग 3 ठिकाणी डिस्कनेक्शन असल्यामुळे इलेक्ट्रिसिटी फ्लोच होऊ शकत नाही आणि म्हणून इथे बल्ब ग्लो होत नाही. इन गिव्हन फिगर बी सी डी इलेक्ट्रिक सर्किट इज ओपन, so electric current does not flow in circuit, that's why bulb does not emerge light. हे त्याचं रिझन आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. In following figure, home appliances joint in electric circuit, then answer the following question. इथे बघा हे होम अप्लायन्सेस इथे जॉईंट केलेले आहेत, तर ह्याच्यावरनं ह्या फिगरवरनं आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आपल्याला इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यातला पहिला क्वेश्चन काय विचारलाय बघा, इन विच कनेक्शन ऑल अप्लायन्सेस आर कनेक्टेड. इथे हे सगळे कुठल्या कनेक्शनने जोडलेले आहेत बघा, तर हे सगळे इन ॲडजसंट फिगर ऑल इन्स्ट्रुमेंट जॉईंट इन पॅरलल कनेक्शन. तर होम अप्लायन्सेसमध्ये सगळे पॅरलल कनेक्शनने हे जोडलेले असतात. सगळे अप्लायन्सेस कसे जोडलेले असतात तर पॅरलल, त्यामुळे हे पॅरलल कनेक्शनने जोडलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल द व्होल्टेज प्रोड्यूस इन ऑल अप्लायन्सेस. या सगळ्या अप्लायन्सेसमध्ये कशा प्रकारचं व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे असा प्रश्न विचारलाय. व्होल्टेज इन ऑल इन्स्ट्रुमेंट्स वुड बी इक्वल. व्होल्टेज कसं असणार आहे सगळ्यांमध्ये इक्वल, याच्यामध्ये जेवढं व्होल्टेज आहे तेवढंच, म्हणजे आपल्या घरामध्ये जे अप्लायन्सेस असतात त्या सगळ्या अप्लायन्सेसमध्ये इक्वल व्होल्टेज असतं, लक्षात ठेवा, कारण ते पॅरलल जॉईंट असतात. नंतर याच्यामध्ये थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे, वुड करंट फ्लोईंग इन ऑल इन्स्ट्रुमेंट्स बी इक्वल. सगळ्या इन्स्ट्रुमेंट्समधनं म्हणजे सगळ्या अप्लायन्सेसमध्ये जे करंट फ्लो होतोय ते इक्वल असेल का, तर करंट फ्लोईंग इन ऑल इन्स्ट्रुमेंट्स विल नॉट बी सेम.
इक्वल असणार नाही, कारण पॅरलल जर कॉम्बिनेशनमध्ये ॲप्लायन्सेस जोडलेले असतील तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये फ्लो प्रत्येक इंडिव्हिज्युअल ॲप्लायन्सेसमध्ये जाणारं जे करंट असतो तो कसा असतो, वेगवेगळा असतो. आता लास्ट क्वेश्चन बघा. इन विच मेथड इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेस इन होम आर कनेक्ट. घरातले जे सगळे उपकरणं आहेत ती कोणत्या मेथडनी जॉईन केलेली असतात. कनेक्शन इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस युजिंग इन होम अप्लायन्सेस इज पॅरल. घरामध्ये जे सगळे अप्लायन्सेस जोडलेले असतात ते पॅरलल कनेक्शनने जोडलेले असतात. अशा पद्धतीने आपण 5th ॲक्टिव्हिटीज सॉल्व केलेली आहे. आता आपण 6th ॲक्टिव्हिटीज सॉल्व करूया. 6th ॲक्टिव्हिटीजमध्ये वर्क, एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, एनर्जी कन्झर्वेशन लॉ, फ्री फॉल ह्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. तर बघूया फर्स्ट क्वेश्चन. राईट द 4 फॉर्म्स ऑफ एनर्जी इन युअर होम. आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी बघत असतो, तर आपल्याला 4 फॉर्म्स कुठलेही विचारलेले आहेत. तर आपल्या घरामध्ये बघा इलेक्ट्रिकल एनर्जी आपण यूज करत असतो, लाईट एनर्जी आपण केमिकल एनर्जी म्हणजे आपण गॅस पेटवतो तिथे केमिकल एनर्जी प्रोड्यूस होते, साऊंड एनर्जी म्हणजे आपण TV ऐकतो, मायक्रोफोन यूज करतो तर ते तिथे साऊंड एनर्जी. नंतर हीट एनर्जी म्हणजे आपण इस्त्री, हीटर, गिझर वापरतो म्हणजे आपल्याला हीट एनर्जी तिथं आपल्याला मिळत असते. आता सेकंड क्वेश्चन. राईट द नेम ऑफ होम अप्लायन्सेस इन विच इलेक्ट्रिक एनर्जी ट्रान्सफर इन लाईट अँड हीट एनर्जी. असे कोणते आपल्याकडे उपकरणं आहेत की ज्यांच्यातून इलेक्ट्रिक एनर्जी ही लाईट एनर्जीमध्ये आणि हीट एनर्जीमध्ये ट्रान्सफर होत असते. आता आपण घरी इलेक्ट्रिक बल्ब यूज करतो, तर इलेक्ट्रिक बल्बमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इंटू लाईट एनर्जी अँड हीट एनर्जी. इलेक्ट्रिक बल्बमध्ये लाईट एनर्जी आणि हीट एनर्जी काय होत असते, प्रोड्यूस होत असते, ट्रान्सफर होत असते. आपल्याला एकाच इन्स्ट्रुमेंटचं ॲप्लायन्सचं नाव विचारलं आहे, पण असे अनेक ॲप्लायन्सेस आपल्याकडे असतात की इलेक्ट्रिक एनर्जी. इस्त्रीमध्ये बघा, इस्त्रीमध्ये इलेक्ट्रिक, इथे खाली तो प्रश्न आहेच आहे, आपण तो बघणारच आहोत. तर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. लिस्ट द इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस अँड राईट हाऊ द एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन इट. तुमच्या घरी विजेवर चालणाऱ्या उपकरणांची एक लिस्ट तयार करा आणि त्या उपकरणात एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते लिहायचं आहे. आता आपल्या घरामध्ये आपण हीटर वापरतो, आयर्न वापरतो, ओव्हन वापरतो, म्हणजे पाणी तापवायचं हीटर, नंतर इस्त्री, नंतर ओव्हन. ह्या 3 अप्लायन्सेसमध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती हीट एनर्जीमध्ये काय होते, ट्रान्सफर होते. नंतर आपण फॅन वापरतो, तर फॅनमध्ये काय होतं, इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. नंतर मायक्रोफोन आपण यूज करतो, तर मायक्रोफोनमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इंटू साऊंड एनर्जी. अशा पद्धतीने आणखीनही अनेक आपण उपकरणं वापरत असतो. तुम्ही त्याची लिस्ट करू शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. राईट 2 एक्झाम्पल्स ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटॅन्शियल एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जी, स्ट्रेचिंग बो, नंतर स्टोर्ड वॉटर इन डॅम हे पोटॅन्शियल एनर्जीचे उदाहरणं आहेत. कायनेटिक एनर्जीचं एक्झाम्पल आहे रोटेटिंग फॅन अँड फ्लोईंग वॉटर. हे कुणाचं उदाहरण आहे, कायनेटिक एनर्जीचं. आणि अशा पद्धतीने आपण 6वं ॲक्टिव्हिटीज पण कंप्लीट केलेली आहे. बघू शकता तुम्ही हे. आपण आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, 7th. मिरर अँड टाइप्स ऑफ मिरर, या त्यांच्या इमेजेस, मॅग्निफिकेशन यावरती ही ॲक्टिव्हिटी आहे. आपण ही ॲक्टिव्हिटी पाहूया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1. राईट द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट इन विच कॉन्केव्ह मिरर इज युज्ड. कॉन्केव्ह मिरर जी आहे ती कशात वापरलं जातो, की कॉन्केव्ह मिरर आपण कुठे कुठे वापरतो त्याचं आपल्याला उदाहरणं विचारलेली आहे. तर डिफरंट टाईप्स ऑफ सोलर अप्लायन्सेस म्हणजे सौर ऊर्जेवर आधारित जी उपकरणं असतात, म्हणजे आपला सौर कुकर असेल किंवा सोलर हीटर असेल, तिथं काय वापरलं जातं, मिरर, हे मिरर वापरले जातात, कॉन्केव्ह मिरर. नंतर हेडलाईट्स ऑफ व्हेकल, आपल्या कारचं, मोटरसायकलचे जे हेडलाईट्स असतात त्या हेडलाईट्समध्ये आतमध्ये कॉन्केव्ह मिरर्स, सगळा लाईट जो आहे तो
कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी वापरला जातो. फ्लड लाईट्स ऑन द स्पोर्ट्स ग्राउंड जे असतात ह्या म्हणजे खेळाच्या मैदानावरती जे मोठमोठे लाईट्स असतात ते फ्लड लाईट्समध्ये सुद्धा काय वापरलं जातं, कॉन्केव्ह मिरर यूज केले जातात. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. हाऊ डज मेड द वॉटर हीटर युझिंग कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररमध्ये वॉटर हीटरमध्ये कॉन्केव्ह मिरर कसं वापरलं जातं, तर सनरेज ऑप्टेन फ्रॉम विल कॉन्सन्ट्रेटेड ऑन फोकस ऑन कॉन्केव्ह मिरर ड्यू टू देअर लार्ज स्केल ऑफ हीट प्रोड्यूस. जे सूर्यकिरण आहेत, सूर्यापासून मिळणारे जे किरण आहेत ते आपला जो कॉन्केव्ह मिरर असतो त्या कॉन्केव्ह मिररच्या फोकस पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट केले जातात आणि त्या फोकस पॉईंटवर ते कॉन्सन्ट्रेट मोठ्या प्रमाणात केल्यामुळे तिथं लार्ज स्केलमध्ये हीट काय होते, प्रोड्यूस होते आणि त्या हीटच्या उपयोगाने हेल्पनी वॉटर हीटरमधलं जे वॉटर आहे ते गरम केलं जातं. आता थर्ड क्वेश्चन. कॉन्केव्ह मिरर ड्यू टू देअर विच टाइप्स ऑफ मिरर यूज्ड इन फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट्स. इथे तुम्हाला पेरिस्कोप विचारलंय, तर पेरिस्कोपमध्ये कोणता मिरर वापरतात, तर पेरिस्कोपमध्ये प्लेन मिरर वापरतात. नंतर इथं बघा मिरर फॉर शेविंग, दाढी करण्यासाठी जो मिरर आहे तिथं कोणता मिरर वापरतात, तर कॉन्केव्ह मिरर वापरतात. त्यानंतर इथं बघा रस्त्यावरील लाईट्स ऑन रोड, तर रस्त्यावरच्या दिवे म्हणजे लाईट्स ऑन रोडवरती जे लाईट्स असतात तिथे कॉन्केव्ह मिरर यूज केले जाते. त्याचबरोबर मोटर गाडीचा आरसा म्हणजे मिरर ऑन द मोटरसायकल, तर तिथं सुद्धा कॉन्केव्ह मिरर वापरला जातो. आता फोर्थ क्वेश्चन पहा. आकृती आपल्याला सगळी पूर्ण दिसली पाहिजे. काय क्वेश्चन आहे, प्रश्न विचारलाय. ऑब्जेक्ट प्लेस इन सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ फोकस ऑफ कॉन्केव्ह मिरर, देन कम्प्लीट द डायग्राम अँड फाइंड द पोझिशन, नेचर अँड साईज ऑफ इमेज. आता ही डायग्राम आपल्याला कंप्लीट करायला सांगितली होती, मी ती आधीच कंप्लीट केलेली आहे. तर तुम्हाला फक्त इथं मिरर दिला होता, त्याच्यानंतर तुम्हाला हा ऑब्जेक्ट दिला होता आणि हा फोकस पॉईंट दिलेला होता आणि हा सेंटर ऑफ कर्वेचर, हे 1, 2, 3, 4 गोष्टी दिल्या होत्या आणि हे सगळे रेस तुम्हाला काढायचे होते. तर हे रेस ही डायग्राम कंप्लीट करायला सांगितली होती. आता मी फक्त थोडी एक्सप्लेन करते डायग्राम ही काढायची कशी. पहिल्यांदा हा मिरर काढलेला होता आणि ऑब्जेक्ट काढला होता. तर हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टवरून 2 रेज पाठवायचे. एक हा जो रे गेलेला आहे इन्सिडंट ऑन मिरर, हा जो रे आहे हा पॅरलल आहे, या लाईनला पॅरलल आहे. तर ही जी लाईन आहे फोकल ॲक्सिस जे आहे ते ह्या लाईनला हा पॅरलल आहे आणि ह्या लाईनला पॅरलल असलेला जो रे आहे तो नंतर रिफ्लेक्शन झाल्यानंतर तो कसा येतो, तो ह्या एफमध्ये येतो. हा पहिला रूल लक्षात ठेवा. पॅरलल रे रिफ्लेक्टेड थ्रू द फोकस, मिररच्या फोकसमधूनच. हा म्हणजे ही डायग्राम पहिल्यांदा काढून घ्यायची, हा आणि ही कुठून जाणार, तर इथून अशी जाणार आणि ही पुढे पाठवायची. त्याच्यानंतर ही फर्स्ट प्रोसेस काढल्यानंतर दुसरा रे, हा जो ऑरेंज कलरचा दुसरा रे, हा काय होतोय, तर हा रे काढताना काय करायचं, हा रे सेंटर ऑफ कर्वेचरमधून आल्यासारखा इथून दाखवायचा. म्हणजे तुम्ही पट्टी घेताना हा रे ए आणि हा सेंटर ऑफ कर्वेचर हा जोडायचा आणि हा इथून असा काढायचा. म्हणजे पहिल्यांदा हा काढायचा, हा काढल्यानंतर याचं रिफ्लेक्शन काढायचं आहे. मग हे दोघं काढून झाले की त्याच्यानंतर हा काढायचा इन्सिडंट रे, हा इन्सिडंट रे हा इथून असा गेलेला दाखवायचा आणि हा जो रे आहे हा इथे गेल्यावर हा परत रिफ्लेक्ट कसा होतो, तर पुन्हा इथून मागे फिरतो. हा असा मागे फिरतो आणि हा कुठे येतो, तर हा परत स्ट्रेट मागे येतो. तर अशा पद्धतीने हा पुन्हा काय झालेला इथे मागे आलेला आहे. ही पूर्ण रे इथे आला आणि त्याच्यानंतर हा सुद्धा रे. मग हे दोन्ही रे हा पण रे आणि हा पण रे जिथं भेटतो तो जो पॉईंट आहे इंटरसेक्शन पॉईंट, ह्या इंटरसेक्शन पॉईंटला आपण काय काढायचा असतो, इमेज काढायची याची. मग ही इमेज इथे तयार झाली. आता अशा पद्धतीने डायग्राम कंप्लीट करायची. डायग्राम कंप्लीट करण्याची जी काय म्हणतात क्रम आहे, तो क्रम नीट लक्षात ठेवा. फर्स्ट, नंतर सेकंड, हा असा इथून जायचा परत मागे वळवायचा, हे झाले दुसरा क्रम. नंतर थर्ड काय, इंटरसेक्शन पॉईंटवरनं इमेज काढणे, हा थर्ड क्रम आहे.
आणि हा इमेज काढल्यानंतर आपली डायग्राम कंप्लीट होते. आणि इथे आपण इन्सिडेंटला ॲरो या बाजूने दाखवायचा आणि हा जो रिफ्लेक्शन आहे रिफ्लेक्शनला ॲरो ह्या बाजूने दाखवायचा असा इकडे. आणि हे रिफ्लेक्टेड रे वेअर कोइन्साइड दॅट स्पेस इमेज इन दॅट स्पेस इमेज इज प्रोड्यूस फॉर्म होते इमेज. आता प्रश्न बघा, प्रश्न काय विचारलाय, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठे ऑब्जेक्ट म्हणजे ही वस्तू कुठे ठेवली आहे तर सी आणि एफच्या मध्ये, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये, बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस ऑफ द मिरर. तर इमेज कुठे मिळाली आपल्याला, इमेजची पोझिशन मिळाली बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, हा सेंटर ऑफ कर्वेचरच्या बियॉन्डला पलीकडे इथं मिळालेली आहे. नंतर ह्याचं इमेजचं नेचर कसं आहे तर नेचर म्हणजे स्वरूप रिअल आहे आणि ही कशी इन्व्हर्टेड आहे, उलटी, ही उलटी आहे. त्याच्यानंतर याची साईज काय आहे, त्याची साईज आहे साईज ऑफ इमेज इज बिगर दॅन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टपेक्षाही कशी आहे, ऑब्जेक्टपेक्षाही साईज कशी आहे, मोठी आहे, याची साईज मोठी आहे. तर अशा पद्धतीने आपण हे काय केलेलं आहे, कंप्लीट केला हा प्रश्न. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन हे झालेलं आहे. इथे आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज कार्बन कंपाऊंडवरची आहे ती सॉल्व करूया. त्याच्यामध्ये बघा 7th ॲक्टिव्हिटीज, 7वी ॲक्टिव्हिटीज बघा, राईट द नेम, नाव लिहा, हार्ड ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन, कार्बनचे जे ॲलोट्रोप्स आहेत, ॲलोट्रोप्स म्हणजे त्याचे अपरूप, तर हिरा, फुलेरिन आणि आपला ग्रॅफाईट हे त्याचे ॲलोट्रोप्स आहेत. तर कठीण असा ॲलोट्रोप कोणता, डायमंड, डायमंड इज अ हार्ड ॲलोट्रोप्स. नंतर दुसरं, कार्बनचं सर्वाधिक कठीण कोण, डायमंड. बकीबॉल स्वरूपात आढळणारे अपरूप, तर बकीबॉल जो आहे त्याच्या स्वरूपात कोण आढळतं तर फुलेरिन. नंतर आता बघा मी ना इथं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचे 2-3 राहिले, तर तुम्ही हे मी म्हणते तुम्ही हे करून घ्या. तर हार्ड ॲलोट्रोप्स आहे डायमंड, बकीबॉल द फॉर्म ऑफ बकीबॉल, ॲलोट्रोप्स फॉर्म ऑफ बकीबॉल इज फुलेरिन. आणि बोन्स अँड कॉर्न्स ऑफ ॲनिमल्स, त्यांच्यापासून तयार होणारं जे ॲलोट्रोप्स आहे ते आहे चारकोल. चारकोल हा जो कार्बनचं ॲलोट्रोप्स आहे ते प्राण्यांची हाडं व शिंगांपासून तयार होतं. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, फिल इन द ब्लँक्स इन बॉक्स. ह्या बॉक्समध्ये आपल्याला आता बघा इथे लिहिलेलं आहे, हे पण मी ट्रान्सलेशन केलं नाही पण मी सांगते तुम्हाला. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, इथून सुरुवात करू. कार्बनचा ॲटोमिक नंबर किती आहे, 6 आहे. ॲटोमिक नंबर इज 6, देअरफॉर इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन इज 2, 4 अँड व्हॅलन्सी. इथे काय येईल, व्हॅलन्सी. इथे येईल त्याची फॉर्म्युला, कार्बनचा फॉर्म्युला काय आहे, C. आणि इथे ॲटोमिक मास, इथे आहे ॲटोमिक नंबर आणि इथे आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ते पेन पण गेला. तर अशा पद्धतीने हे आहे. आता 3rd क्वेश्चन बघा, राईट 2 युजेस ऑफ ग्रॅफाईट. ग्रॅफाईटचे 2 यूज तुम्हाला विचारलेत. तर ग्रॅफाईट इज युज्ड इन मेकिंग इलेक्ट्रोड बनवण्यासाठी ग्रॅफाईट वापरतात. आणि मेकिंग ल्युब्रिकंट्स, वंगण बनवण्यासाठी, लीड पेन्सिलचं लीड बनवण्यासाठी ग्रॅफाईट वापरतात. आता क्वेश्चन नंबर 4, मेड द फ्लो चार्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ कार्बन. कार्बनचं क्लासिफिकेशन करण्याचं आपल्याला फ्लो चार्ट करायचं. तर कार्बनचे 2 प्रकार होतात, एक क्रिस्टलाइन ॲलोट्रोप्स आणि नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप. तर जे स्फटिकी आणि अस्फटिकी. तर क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप कोण आहे तर डायमंड, ग्रॅफाईट आणि फुलेरिन हे क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स आहेत. त्यानंतर चारकोल, कोक, कोल म्हणजेच हे जे आहेत हे काय आहेत, नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स आहेत. तर हा झाला 4th क्वेश्चन. आता 5th क्वेश्चन बघा, लास्ट 5th अँड लास्ट क्वेश्चन. 2 डायग्राम आपल्याला दिसत आहेत. ते विचारले आहेत, आयडेंटिफाईड द ॲलोट्रोप ऑफ कार्बन फ्रॉम फॉलोइंग ॲटोमिक स्ट्रक्चर अँड राईट टू प्रॉपर्टीज. ही डायग्राम कार्बनच्या कोणत्या ॲलोट्रोपशी, ही डायग्राम कार्बनच्या कोणत्या ॲलोट्रोपशी, ते ॲलोट्रोपचे नाव ओळखायचे आणि त्यांच्या आपल्याला 2 प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. तर बघा ही जी डायग्राम आहे ही डायग्राम
अबाऊ स्ट्रक्चर इज अ स्ट्रक्चर ऑफ डायमंड. हे डायमंडचं स्ट्रक्चर आहे, कार्बनचं ॲलोट्रोप. आणि ही जी डायग्राम आहे ही स्ट्रक्चर इज अ स्ट्रक्चर ऑफ ग्रॅफाईट. हे ग्रॅफाईटचं स्ट्रक्चर आहे, ॲलोट्रोप ग्राफाईट. आता डायमंडचे प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? डायमंड इज अ हार्ड ब्युटिफुल क्रिस्टलाइन सबस्टन्स. डायमंड हा कडक, कठीण, सगळ्यात कठीण असा अस्फटिकी पदार्थ आहे. दुसरं डायमंड इज नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंड हा इलेक्ट्रिसिटीचा नॉन कंडक्टर आहे, म्हणजे त्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. आता इथे नेमकं उलट, ग्रॅफाईट इज अ सॉफ्ट ग्रेइश ब्लॅक क्रिस्टलाइन सबस्टन्स. ग्रॅफाईट हा असा मृदू ग्रे कलरचा, ब्लॅक कलरचा स्फटिकी पदार्थ आहे. आणि ग्रॅफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते आणि म्हणून इलेक्ट्रोलाइट्समध्ये कार्बन इलेक्ट्रॉड बनवण्यासाठी ग्रॅफाईटच यूज केलं जातं. अशा पद्धतीने आपण 7वं सुद्धा ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेली. मग या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण किती 4 आणि 5, 6, 7 आणि 8 अशा आपण 4 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेल्या आहेत. तर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेकंड टेस्ट जी आहे ती बघणार आहोत. सायन्स 1ची जी सेकंड टेस्ट आहे ही आपण सॉल्व करूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं? आवडलं का? जर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ब्रिज कोर्सचे सायन्सचे सगळे आपण व्हिडिओज ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करणार आहोत. थँक्यू.